नमस्कार. एक ताई बोलत होत्या, म्हणजे एक मॅडम बोलत होत्या. म्हणल्या मला रस्त्यामध्ये मार्केटला मी गेले होते, तर रिक्षातून उतरायला लागले तर मला एक आजोबा भेटले. तर बिचारे त्यांना घाम आलेला, त्यांना ताण लागलेली, त्यांना ऊन लागत होतं, त्यांना भूक लागलेली, घामेजून गेलेले. तर मग हे मॅडमनं बघितलं, रिक्षातून उतरले, त्या भाजी आणायला गेल्या होत्या. तर मॅडमनं बघितलं तर म्हणली, बाबा तुम्हाला लई घाम आलाया. हो बाई म्हणला, ऊन किती आहे बघ ना, ऊन असं माणसं वाळायचं ऊन आहे. हो म्हणली, बाबा ह्या वर्षी ऊनच लई पडलं या. म्हणली, पाणी देऊ का तुम्हाला? म्हणला, बाई माझ्याकडे पाणी आहे. मग तिने त्याची थैलीमधली बाटली काढली, त्यांना पाणी दिलं बाबाला आणि विचारायला लागली, बाबा तुम्ही कुठले आहेत, काय आहे, का असं उन्हामध्ये फिरायला लागलात, तुमचे दिवस तर सावलीला बसायचे आहेत. तर म्हणला, काय करणार बाई, नशिबाला आलेला भोग भोगावं लागते. जवानपणी मी राजा होतो, 12 एकरचा मालक आहे मी, पण घरामध्ये कोणीच नाही राहिलं. हाय एकली सुनबाई, तर मग मी कसा काय राहणार? सुनबाईचे आई येते, भाऊ येतात, बहिणी येतात, तिचं गणगोत येतंय, मग माझं काय काम आहे तिथं? तर मला नाही आवडलं. मी निघून पुण्याला आलो. पुण्यामधून आळंदीला गेलो. आळंदीमध्ये आता मी मागून खातोय. म्हणली, बाबा मागून कशाला खाताय तुम्ही, एवढं इस्टेटीचा मालक आहेत, मागून कशाला खातात? म्हणला, सुनबाई मला हुडकतीया. सुनबाईनं हुडकून मला एक टाइम नेलं बी होतं. बाबा म्हणली, तुम्ही कुठं जाऊ नका, तुमच्याशी मला हाई कोण? म्हणली बी, तरी म्हणला माझं मनत राहावं ना, बायको गेली या देवा घरी, आणि आता काय बोलू वाटत नाही मला. तर माझं मन नाही लागत. मी काय तुझ्यावर रागाने गेलं नाही, काय नाही, माझं मन नाही लागत म्हणून गेलं. लेकरू एक पोरग होतं, तर म्हणला ते पोरग बी शाळेला लांब पाठवलंच, जवळ नाही ठेवलं. जवळ असतं तर त्या लेकरच्या नादाने मी राहिलो असतो. बरं म्हणली, बाबा मी पुढच्या वर्षी लेकरू घेऊन येते, पण तुम्ही आता राहावा नका जाऊ. तर मग हे बघा म्हणला, बाई जेव्हा पोरग येईन नातू माझा, तेव्हा मी घरी येईन आणि राहीन, पण आता मी राहणार नाहीये. हाय ना, तुझी आई येते जाते, भाऊ येते जाते, तुझं गणगोत येते जाते, तू काय एकली आहेस का? हाय की सगळे. पण मी आता नाही राहणार. जेव्हा माझा नातू येईन तेव्हा राहीन मी. म्हणली, तिकडून पुण्यालाच घातलेले पोरग पण शाळाला, पण आता त्याला आत्ता पत्ता नाही माहिती, ते कुठं जाणार, म्हणून शिनी अनाने अनपड माझ्यासारखंच. तर मग हे बघा आजोबा आळंदीमध्ये राहतात आणि दिवसभर कोणी बी त्यांना ओळखी पाळखी झाल्यात ना, कोणी बी त्यांना आणून देत या. कधी इकडचे आणतात, कधी इकडच्या आया बहिणी आणतात, त्यांच्या नातीसारख्या नाती असतात, नाती आणतात, नातू आणतात, म्हणजे मांडलेले. आता ओळख पाळख झाली ना, मांडलेले सगळे मांडलेले. तर मग त्यांना किती म्हणतात लोक तिथं आळंदीमध्ये, आजोबा आमच्या घरी राहावा, मंदिरात नका थांबू, परी ते म्हणतात नको, माझा भार कुणाला नको, माझा भार मीच सहन करतो. बघा. तर मग या मॅडम भेटल्या होत्या ना मार्केटमध्ये, तर त्या म्हणल्या, माझ्या घरी राहा बाबा, पण ते नाहीच म्हणले. तर म्हणल्या, मग कधी बी नाही का तुम्हाला जर माझी याद आली ना, तो पत्ता दिला तिने. त्या बी मॅडम इथं पुण्यामध्येच कुठं राहतात. मग पत्ता दिला मॅडमनं. मग त्या पत्त्यावर हुडकीत मग हे बघा आजोबा आले.
आले तर मग ह्यांना लय आनंद झाला. मग या मॅडमच्या जोडीदार म्हणतात नाही आजोबा येणार. तर ती म्हणली येईन म्हणली, माझ्याच गावाच्या तिकडचे आजोबा आहेत आणि येत्यान म्हणली. आजोबा माझं घर उडकीत उडकीत येत्यान. आणि ते खरं तर ते आजोबा घर उडकीत उडकीत आले की उडकीत उडकीत घर आले. तर बघा की त्या माऊलीनं हे बघा मोठं पातीलं पर पाणी ठेवलं, आंघोळ ह्या बघा 2 बकेटी पाण्याने आंघोळ घातली, त्यांना तेल लावून मालिश केली अंगाची पायाची. बघा ना कोण कुठली माऊलीची लेक. बघा की लोकांसाठी किती लोक करतात आणि आपल्या घरच्या लोकांसाठी आपले करत नाहीत. आणि बाहेरचे लोक आजकाल सेवा करायला तरसतात, सेवा करायला तरसतात. आणि घरच्या लोकांना वाटते कधी घरचा माणूस बाहेर जाईल. आणि ते माणूस किती खांबासारखं त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला असते. ज्याला कोणी नाही त्याला वाटतंय मला आई असा बाप असावं. आणि ज्याला आहे आई बाप त्याला वाटते नाही पाहिजे घरामध्ये. मग त्या मायबापाने कुठं निघून जायचं सांगा. ज्याला नाही ते देवा पुढं हात जोडते, देवा मला मायबाप असते तर. आणि ज्याच्या घरात आहेत ते किती नफरत करतात मायबापाची. तर मला लय रडा येणे आता पुढं हाय सांगायचं तरी नाही सांगत. बघा ना 12 एकरचा मालक, बायको देवा घरी गेली म्हणून बिचाऱ्याने ओन घेतल्यावरच घेतलं ना, ओन घेतल्यावरच घेतलं ना. त्याच्यासाठी तर ते ओनच झालं ना. त्याची बायको असती तर बिचारा कशाला घर सोडलं असतं. बायको नाही म्हणून घर सोडलं ना. म्हणून हे बघा कुणाला बी माझी सगळ्यांना प्रार्थना आहे की मायबापाला कुणीच असं करू नका, दर भटकाय नका लावू. लय मायबापाने केलेलं असते. नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा केलेला असते मायबापाने. रात्रात माईनं नेत्राचा दिवा केलेला असते. म्हणून मायबापावर असं करू नका. उठूनच मग तिकडून बंद करते मी. असं हात लांबवला ना मग ते व्हिडिओ मध्ये असा हातच निघत आहे म्हणून नाही का उठून. बघा ना 12 एकरचा मालक, 2 बंगले, 2 टेम्पो आणि बिचारा आज भटकाय लागलाय. कुणावर असं येळ येऊ नाही, कुणावर असं टाइम येऊ नाही. सांभाळा मायबापाला. ज्याला आहेत ते, ज्याला नाहीत ते तरसायला लागलेत मायबापासाठी. ह्या मायबापाने किती जीवाचं रान केलं असेल लेकरं सांभाळायला. लेकरं काय असेच मोठे झालेले असतात का. चला लय बोलायला पण मला भूल वाटा नाही, गळाटा झालेला आहे माझा. ताकदच नाही राहिली माझ्या अंगामध्ये. उठून उभा राहिलं ना तर असं काहीच काम होई नाही, तरी पण मी करायला लागले. उठूनच बंद करते. उठायलाच येत नाही, काय करायचं.